नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपले हिरवळ आणि मी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण निघालेलो आहे गावाकडे आणि गावाकडे आज खास काम म्हणजे मोठ्या दिरांच्या मुलाचं लग्न आहे। तर आपण या अगोदर घाना पहिलं लग्न म्हणलं की घरामध्ये आनंदाला उधाणच येतं। यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांचा पाहिलाच अनुभव असेल। या अगोदर चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हेरम। ओम आनुग्रह प्रभोजन विष्णु दासो पपरिता सौद्विता देवानो तथा सर्वृदे अजन्नगायुभो रक्षिता रोदिरे दिरे देवानां प्रजासु मधुरे दूयता देवानां पुरा पिरविनो निवसतां देवानां पुर्यमुपसे देवाभयं देवान आलुहो प्रतिदन् पुजीवसे तान्मूर्भयानि विदाभूमहे भयं लगां मित्रमदिरे दक्षमतिरं अजमनं वरुण सोमश्विना सरस्वतीना सुभगामयस्वरद तन्नो जातो मयो रूपाहुते वदन्तन् माता नृवीत पिता तिमुद्रानः सोमसुतो मयो भूतश्रीनाश्रीणन्दिन्यारुगं तमीशानं जगत्पतिन्द्रियञ्जिन्नव भूमहे भयं भूषानो ददा वेददा मधुविदे रक्षिता प्रायुगर्ता सुधये स्वतिरमिन्द्रो वितुजलाः स्वतिरः काविश्ववेदा स्वतिरचारिशोपरिष्णेमिः स्वतिनो वेदस्वतिददातु चिपरिष्वामरुता विष्णुनाथयाः शिवञ्चापार्वद्विदते पूजमयाः अभिजिह्वामनवः सूर्यससोपिष्मेणो देवा अवशापमण्डिनः भद्रं कर्णेभिः शृणुयामदेवा भद्रं श्रीमाचर्यः स्थिरैरङ्गै सुष्टुवाङ्कुशतणोर्यशेमरिदे परिदञ्जलायुः शतमिन्दुशदत् अन्तिदेवाद्राणि शतराजलचण्डं नाम पुराणोद्रवितरो भवन्ति कालो मर्यादेरिकः गन्तोः अविद्यौरदिविलत्तर्चमदिजन् माता कविता सत्रा विश्वे देवा अदितिः पञ्चजना अदिरजः तमदिदण्डं शान्तिरन्तरिषभु शान्तिरेतदरे शान्तिराः शान्तिरोपनया शान्तिः अणुपनया शान्तिरे देवाः शान्तिरे समको शान्तिरे शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरे जीतभोजनः शरीरः ततो नो अभयं कुरु षण्णः पुत्रः पश्यात्
आता गळ्यामध्ये मंगळसूत्र घालून घेतील. त्याची आता पहिल्यांदा पूजा करून मग फोटोग्राफी करून गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणार आहेत. तर पाहू शकता छान अशी इथे सप्तपदीची तयारी झालेली आहे. आणि आता मंगळसूत्र झाल्यानंतर घालून मग पायात जोडवी विरुद्या अशी जी सवाष्णीचे अलंकार असतात ते देखील आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये घातले जातात. तर पाहू शकता आपण आता अशा प्रकारे आपण जोडवी घालून घेत आहोत. एक नवरी असते, नवरीसोबत ती सगळं नवरीसाठी लागणारे जे काही काम असतात ते करत असते. तर पाहू शकता तुम्ही. काय आता इथे कानपिळा हा एक विधी असतो. छोटा नवरीचा भाऊ असतो, तो नवरदेवाचे कान पिळतो आणि दाजींना सांगत असतो माझ्या बहिणीची काळजी घ्या, व्यवस्थित सांभाळा, छान राहा, असे बरेच प्रकारचे सांगत असतो काय काय. तर त्याला आपण कानपिळा असे म्हणतो. तर या भागाला काय म्हणतात ते मला सांगता येणार नाही. हे लग्न अकोल्याला होतं आणि आम्ही पुण्याला राहिला आहोत, त्यामुळं दोन्ही भागच्या ज्या संस्कृती आणि संस्कार आहेत ते थोडेफार वेगळे आहेत आणि रीतिरिवाज देखील वेगळे आहेत थोडेफार. तर त्यामुळं हे लग्न जरा खूप सर्वांनी एन्जॉय केलं. नवीन माणसं भेटली, नवीन नवीन नाती जोडली गेली. त्यामुळं लग्नामध्ये खूप असा आम्हाला देखील वेळ मिळाला. त्यामुळं मला हा व्हिडिओ व्यवस्थित शूट करता आला. नाहीतर जर खूप ओळखी असत्या या वागच्या तर मग एवढा व्हिडिओ करण्यासाठी वेळच मिळाला नसता. त्यामुळं धन्यवाद सर्वांचे, मला व्हिडिओ करण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल. आणि आता नवरीचा जो भाऊ असतो छोटा, त्याला आपण आपल्याकडून कपडे घेतलेले असतात आणि ते त्याला कानपिळ्याचा पोशाख म्हणून देणार असतात. तर अशा प्रकारे आता हा कानपिळ्याचा पोशाख नवरीच्या भावाला दिलेला आहे. तर चला पाहूया पुढे व्हिडिओ. भाऊ थोडं कॅमेरा मागे भाऊ. दादाकडे बघ ताई, थांब तशी जा, शिवून जा, थांब एक मिनिट दादा, ताई दादाकडे बघ. हे पंखे बंद करून. आता इथे सर्वात महत्त्वाचा अलंकार 16 शृंगारामधला कुंकू
तर आता भांगामध्ये कुंकू भरलं जातं आणि नवरीचं जे रूप असतं ते अधिक खुलून येतं. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतं ते. करायला लावले ते एक मिनट द्या. एकपदीं द्विपदीं त्रिपदीं चतुष्पदीं अष्टापदीं ओम एक हे नाही तिकडे जोड आहे. बरोबर अल्लाहचे थोडंसं हरी ओम एकपदये नमः. हात धरा या चला या दुसरी हरी ओम द्विपदये नमः. इकडनं इथे जवळ आहे ना. इकडनं इकडे इकडे ओम त्रिपदये नमः. ओम चतुष्पदये नमः. ओम पंचमपदये नमः. ओम षष्ठमपदये नमः. ओम सप्तमे नमः. सप्तपदये नमो नमः. नमस्कारः प्रार्थना नमस्कारः नमस्करोमि. सुवर्णरत्न श्रीमती नायालंकार मंडित नायालंकार पूजित प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. ओम नमः पार्वती पते. हर 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 महादेव. धन्यवाद. चला तर मग आता लग्न व्यवस्थित सगळं पार पडलेलं आहे आणि आता नवरीची पाठवणी करणार आहेत. वराड खूप लांबून आलेलं होतं. पुणे टू अकोला जवळजवळ 12 तासाचं अंतर आहे आणि आता प्रवासासाठी नवरा नवरी सज्ज झालेले आहेत. आता नवरी घेऊन जायची आहे आपल्याला. आजीचा नमस्कार करून अगोदर मग तिने आपल्या आईची गळाभेट घेतली. आईचे अगदी मन भरून आलेले आहे, परंतु लेकीची पाठवणी करणे हे आपल्या एक कर्तव्य आहे. त्यामुळे आई अगदी काळजीपूर्वक सांगत आहे मुलींना नीट राहा सासरी. तर पाहू शकताय तुम्ही आजी, आई, मामी अशी सगळ्या जणांची भेट घेऊन, बहिणी असतील, सगळे नातेवाईकांची भेट घेऊन ती आता आपल्या सासरी जाण्यासाठी निघणार आहे. तर पाहू शकताय तुम्ही कशी असते नवरीची पाठवणी आणि तिच्या आयुष्यातील हे क्षण. इतक्या वर्ष मुलगी आपल्या आईवडिलांच्या घरी राहते आणि अचानक एक दिवस सासरी जायची वेळ होते. तर पाहू शकता आईवडिलांना किती वाईट वाटत असेल आणि त्या मुलीचा तर किती भावना तिच्या वेगवेगळ्या असतील. आनंद, दुःख, आईवडिलांपासून दूर जाणं, बहिणीपासून दूर जाणं
तर पाहू शकता सगळा हॉल आता रिकामा झालेला आहे. फक्त घरचीच पाहुणी मंडळी फक्त पाठवणीसाठी थांबलेली आहेत. वऱ्हाड येतं जेवायला म्हणतात आणि नवरदेव येतो नवरीसाठी. तसं आता वऱ्हाड जेवून गेलेला आहे आणि आता नवरदेव चालला आहे नवरीला घेऊन. तर हा शेवटची आपल्या लग्नातली विधी तुम्ही पाहू शकताय. सगळ्या बहिणी भेटत आहेत, माम्या भेटत आहेत, काकी भेटत आहेत, आजी आत्या कितीही नाती असतात आणि ही सगळी नाती आज सोडून नवीन नाती जोडण्यासाठी एक मुलगी आपल्या नवरदेवाच्या घरी जाते आणि त्यावेळेसची तिची अवस्था किती द्विधा असेल हे आपण प्रत्येकीने समजून घेतलं पाहिजे. आणि तिला देखील नवीन घरी आल्यानंतर तसं तिला आपल्या घरी रोळण्यासाठी थोडंफार सहाय्य केलं पाहिजे. प्रत्येक मुलगी ही कधीतरी सून होते आणि प्रत्येक सून ही कधीतरी सासू होते हे समजून घेऊन प्रत्येक स्त्रीने एकमेकीला जर आपलंसं मानलं तर कधीही आयुष्यामध्ये कुठल्याही मुलीला त्रास होणार नाही असं मला वाटतं. तर चला अशी ही सगळी पाठवणी होत आलेली आहे. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला सांगा. आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ही एक खूप मोठी आठवण आहे. हा आमच्या घरचा सर्वात मोठा मुलगा आहे त्यामुळं मी हा खास व्हिडिओ आठवणींसाठी केलेला आहे. तुम्हाला जर आवडला तर मला सांगा. नवरीचे आजोबा हे 95 वर्षाचे आहेत आणि नातीची पाठवणी करायला दोघेही भाऊभाऊ आलेले आहेत. एक 95 वर्षाचे आणि एक 92 वर्षाचे आजोबा आणि त्यांच्या दोघांच्या पत्नी देखील आलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता इथं आता मामांच्या भेटीला ती आलेली आहे. मामांची ती खूप लाडकी आहे त्यामुळं मामांची डोळे देखील भरून आलेले आहेत पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे हा ब्लॉग इथेच संपत आहे. धन्यवाद.